नमस्कार. ऐलपेली वरती मी नरेश महाजन आपलं स्वागत करतो. मित्रांनो, एक प्रासंगिक हलका फुलका ललित लेख आपल्या पुढे सादर करतो. ऐका. विषय तुम्हाला कळेलच. काही दिवसापासूनची आमची दुपारची वामकुक्षी आम्हाला मिळेल अशी झाली आहे. दुपारी पडलो की लगेचच आमचा शेरू भुंकू लागतो. तसा तो उगाच येणाऱ्या जाणाऱ्यावर भुंकत नाही, पण अलीकडं मतं मागायला येणारी जी टोळी आहे तिच्यावर मात्र तो भुंकतो. अहो, कुत्र्याला आवरता का? कोणीतरी विचारतं. काय काम आहे? आमची कन्या सोनू विचारते. काका आहेत का घरात? ती म्हणते माहित नाही, बघते. असं म्हणून सोनू घरात येते. बाबा, अहो कुणीतरी आलंय मतं मागायला. मी म्हणतो, अगं त्यांना सांग बाबा घरी नाहीत, ते बाहेर गेलेत. सोनू म्हणाले, बाबा अहो असं खोटं कसं काय बोलायचं? मी म्हणालो, का? जसं काही तू खोटं बोलतच नाहीस. अगं, हे उमेदवार म्हणजे एक नंबरची खोटारडी माणसं. त्यांच्याशी खोटं बोललं तर तुला मला काही पाप लागणार नाही. मग सोनू जाते, खोटं बोलून येते. असा संवाद अधूनमधून चालू असतो. कधी मधी मात्र मी त्यांच्या तावडीत सापडतो. शेरू भुंकायला लागला की तो कोणावर भुंकतो हे पाहायला मी डोकावतो. तेवढ्यात समोर कोण उभं असतं? तर गळ्यात कोणत्या तरी पक्षाचं उपकरण, हातात सोनेरी कळ, झकपक कपडे असे गृहस्थ अतिशय नम्रपणे आमच्या पुढे उभे असतात आणि त्यांच्या भोवती असतात त्यांची 8-10 मावळे. काका नमस्कार, ओळखलं का? तुमच्या कुत्र्याला जरा आवरावं, फार भुंकतोय तो. मी म्हणालो, अहो काळजी करू नका, त्याला बांधलंय. त्याने तुम्हाला ओळखलं नाही ना, म्हणून तो भुंकतोय. ते म्हणाले, पण तुम्ही ओळखला ना मला? मी म्हणालो, हा, कुठेतरी एकदा पाहिल्यासारखं वाटतंय बा, पण मी तुम्हाला ओळखलं नसलं ना तर मी तुमच्यावर काही भुंकणार नाही. ते म्हणाले, छान छान विनोद करता हा तुम्ही. मी हसत म्हणालो, या ना, या बसा. ते म्हणाले, छे 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 छे, आम्ही बसत नाही, आम्ही उभे आहोत ना, बसून कसं चालेल? मी म्हणालो, वा वा वा, तुम्ही पण छान विनोद करता. बरं बोला, काय करू तुमच्यासाठी, चहा की कॉफी? ते म्हणतात, छे छे, अहो वेळ कुठे आहे, उभे आहोत ना आम्ही. मी म्हणालो, अहो मग उभे उभे घ्या चहा आणि कॉफी. ते म्हणाले, छे छे, आम्ही तुमच्यासाठी काय करू सांगा, आम्हीच तुमच्यासाठी काय करू सांगा. मी शांतपणे म्हणतो, अहो 5 वर्षांपूर्वी सांगितलं तीच यादी आहे. कॉलनीतले रस्ते धड नाहीत. पावसाळ्यात मी 2दा पडलो, हाडं मोडली. पाण्याला प्रेशर नाही, झाडाला रोज माणसं येत नाहीत, रस्त्यावरचे दिवे 4-4 दिवस गायब होतात, म्हणून मग आम्हाला कुत्रा पाळावा लागतो. ते माझ्या पुढे अगदी नम्रपणे वाकून म्हणतात, हे पहा काका, झालं ते झालं. यंदा मी निवडून आलो ना की दुसऱ्या दिवशी तुमच्या पाण्याचं प्रेशर वाढेल. मात्र एक काम करा, कॉलनीतले सगळे लोक तुमचं ऐकतात, तेव्हा सगळ्यांना तुम्ही सांगा की मलाच मत द्या म्हणून. म्हणत म्हटलं, खरं तर आमचा कुत्रा सोडून कॉलनीतलं कोणी ऐकत नाही, पण त्यांनी मला जो मोठेपणा दिला त्यामुळे जरा बरं वाटलं. ते म्हणाले, बरे येतो आता, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी उत्तरलो, छे छे, म्हणजे तेच म्हणाल बरं का की तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी म्हणालो, छे छे, पुढची 5 वर्षे काळजी करणारच नाही. काळजीने काय कुठे प्रश्न सुटतात? बरे 5 वर्षांनी भेटूच आपण, असं मीच त्यांना म्हणालो. मंडळी, दिवसाआड हा संवाद रोज सुरू आहे. अशा वेळी आम्ही संत होतो. संतांना तसे सर्व सारखेच, तसे आम्हाला सुद्धा भाजप काय, सर्व शिवसेना काय, मनसे काय, राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि उरले सगळे अपक्ष काय, सर्व समान. अर्थात येणारे सर्व उमेदवारही संत होऊनच येतात, कारण संतांची सर्व गुण त्यांच्यामध्ये त्यावेळेस आम्हाला दिसून येतात. कुणी मतं मागायला येऊन गेला की कॉलनीतले तात्या लगेच येतात, नाना त्या भामट्याला मत देऊ नका, गेल्या 5 वर्षात त्याने तोंड दाखवलं नाही.
आपल्या कॉलनीचा एकही प्रश्न सोडवला नाही. आपण आपल्या कॉलनीची मिटिंग घेऊ आणि कोणाला मत द्यायचं हे ठरवूया, असं तात्या तावातावाने सांगतात. मी म्हणालो, तात्या, अहो गणपती बसवायचा की नाही इथपासून सर्वच प्रश्नांबाबत आपलं कधी एकमत झालंय का? मग कोणाला मत द्यायचं याबाबत तरी कशाला एकमत होईल? तात्या, प्रश्न हा कोणाला मत द्यायचा नाहीये. माझ्यापुढे दुसराच प्रश्न आहे. तात्यांनी विचारलं, मग कोणता प्रश्न आहे? अहो, ही मंडळी वेळी यावेळी येऊन माझी झोप मोड करतात. मुख्य उमेदवारापैकी कोणीही येत नाही. इतर पोरसोरच जास्त वेळा येतात आणि ती आली की आमचा शेरू भुंकायला लागतो आणि तो भुंकू लागला की आमची झोपमोड होते. माझी विश्रांतीची वेळ सगळी खराब झाली. बरं झालं मी कुत्रा पाळला ते. निदान काही प्रचारक मंडळी परस्पर कटते असतील त्याच्या भीतीने. तात्या हसत म्हणाले, नाना, ते म्हणत असतील मत नको पण कुत्रावर. मी म्हणालो, खरंय तात्या, अहो कुत्र्यांना माणसाची पारख चांगली असते म्हणतात. म्हणून मी ठरवलंय, आमचा शेरू, बरं का तात्या, नीट ऐका, आमचा शेरू ज्या उमेदवारावर मुकणार नाही त्याला मी मत देणार. तात्या हातावर टाळी देत म्हणाले, वाह 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 नाना, भारी डोकं चालवले, अगदी मस्त उपाय शोधलाय. तर मित्रांनो, माझं मत कोणाला? तर जो उमेदवार प्रचाराला येईल आणि आमचा शेरू ज्यावर भुंकणार नाही त्याला मी माझं मत देणार, कारण कुत्र्याला माणसाची पारख चांगली असते. तर मित्रांनो, असा हा हलका फुलका ललित लेख आपल्याला आवडला असेल तर जरूर या ठिकाणी इतरांना पाठवा. ऐल पैलला सबस्क्राईब करा. नमस्कार.